भवतु सब मंगलम मेड्रेशन ग्रुपच्या वतीने भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक जीवकराम हिवराळे, नगरसेवक मुकेश जैन आणि MIMचे नगरसेवक अशोक हिवराळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। स्वामी विवेकानंद उद्यान येथे आयोजित सत्काराला उत्तर देताना तीनही नगरसेवकांनी मेडिटेशनसाठी उद्यानात विशेष व्यवस्था करून देणार असल्याची ग्वाही दिली आहे। गार्डन मध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर कमी तिथे महानगरपालिकेने मोठा हॉल दिलेला आहे नेमकं गार्डन मध्ये, आणि त्यामुळे तो तिथं ध्यान चालतं। या ठिकाणी फक्त हा एकमेव शेड आहे आणि या शेडवर सगळेच आळीपाळीने तर ध्यान काय आजच्या आवश्यक आहे। नफरत की दुनिया में मोहब्बत की दुकान म्हणजे ध्यान आहे आम्ही असं म्हणतो। आणि सगळ्यांना आम्ही तेवढंच देतो आणि सर्व जाती धर्माचे लोक ध्यानामध्ये येतात आणि दररोज अर्धा तास ध्यान आणि नंतर 15 मिनिटाचं ध्यानावर चर्चा, असं एक 45 मिनिटाचा दररोज या ठिकाणी कोर्स चालतो। आपण तिघही नगरसेवक झाले तर आम्हाला एक विनंती आहे की आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण एक चांगला प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत की लोक एकत्र राहायला पाहिजे, मनाने एकत्र राहायला पाहिजे। इलेक्शन चालतात, पार्ट्या चालतात, हे सगळं चालतात, परंतु मनाने एकत्र येण्यासाठी सगळ्यात आपल्या जे भारताची जी संस्कृती ही ध्यानाची संस्कृती आहे। भगवान महावीरांनी, भगवान बुद्धांनी या देशामध्ये हा एक जगाला शांतीचा संदेश देणारा, अहिंसेचा संदेश देणारा हा विचार या देशात पेरला। तो विचार आपल्याला पुढे जर घेऊन जायचा असेल तर आपल्याला ध्यानासाठी व्यवस्था करणं अत्यंत आवश्यकता आहे। आणि आता हा आपण करतोय तर एक विनंती अशी आहे की एक शेड, असंच एक शेड त्या BSNLच्या त्या ठिकाणी, शांतीच्या ठिकाणी जर लोक सकाळी आरोग्याबरोबर मनाचा पण आरोग्याचा अभ्यास करतील तर जैन साहेब, हिवराळे साहेब दोघांना विनंती आहे का इथं एक शेडची व्यवस्था व्हावी अशी आमच्या सर्वांतर्फे आपल्याला एक विनंती करा। ओटा आणि शेडची व्यवस्था आणि आपलं मनोगत जैन साहेब आपण आपलं मनोगत। आपल्या सर्व ज्येष्ठांची टीम या ठिकाणी ज्येष्ठ व नवयुवक यामध्ये आहे आणि योग साधना व तुमचे व्यायाम, तुमचं आरोग्य साधनेसाठी तुम्ही इथं सगळेजण रोज नित्यनियमाने येत राहता। तुमच्या या ठिकाणच्या आता आम्ही तुमच्या आशीर्वादाने आम्ही सभागृहात पोहोचलोय, तुमचा आवाज पुढे सभागृहात मांडण्यासाठी। आता असाच आवाज तुमची जशी मागणी सरांनी सांगितली की या ठिकाणी योग साधना व ध्यान साधना हे करण्यासाठी इथं तुम्हाला एक सभागृह किंवा जे काही होईल मोठी जागा या ठिकाणी। आता आम्ही विरोधी पक्ष नेता आमच्यासोबतच आहे पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याला मध्येच घेतलंय की दोघंही त्या समविचाराने विरोधाला विरोध न करता चांगलं कामासाठी, विकासासाठी ते पण आमच्या सदैव सोबत राहतील अशी मी या ठिकाणी त्यांच्याकडून आशा बाळगतो। आणि तुमचे जे सभागृह आहे प्रस्ताव आम्ही टाकतो आणि त्याला त्यांनी सहमती दिली तर अनुमोदक सूचक होऊन सहमती दिली तर येणाऱ्या काळात योग साधना व ध्यान करण्यासाठी तुम्हाला आम्ही उपयोगी पडू। आणि त्याच्याही व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या काही नागरी समस्या असतील त्या पण आम्ही सोडवायचा ग्वाही देतो। प्लस नागरी समस्याबरोबर तुमच्याजवळ एक जबाबदारी पण येते। जसं तुमचं एक अधिकार येते संविधानामध्ये, आपल्याला एक अधिकार व जबाबदारी, सगळेजण अधिकाराचा जो वापर करतात तसं न करता जबाबदारीचं सुद्धा तुम्ही थोडंसं जबाबदारी घ्यावी। तुमच्या जी शक्य होईल खारीचा वाटा जसं म्हणलं जातो, राम सेतू बनवताना खारींनी सुद्धा वाटा घेतला आणि सेतू बनवण्यामध्ये सहभाग घेतला। असाच सहभाग तुम्ही ज्येष्ठ मंडळी, विचारवंत आहे, प्रगल्भ आहे, हा तुमचा प्रगल्भतेचा विचार तुम्ही नवयुवकांना द्यावा। आताच्या नवयुवकांना थोडं पेशन्स कमी आहे आणि ते नशेच्या आहारी जात आहे। त्याच्यामध्ये तुमच्यासारख्यांनी काउन्सिलिंग करावी, त्या काउन्सिलिंगनी त्यांना त्या याच्यापासून, नशेखोरीपासून बाहेर आणावं, असे लोकांना प्रबोधन करावं अशी मी तुमच्याकडून पण एक अपेक्षा बाळगतो। म्हणजे ही जबाबदारी झाली तुमची। कायदा तर आहे, अधिकार काय आहे सांगतो की बाबा यांना कायद्यात, प्रत्येक गोष्ट कायद्यात नाही का घेऊ, कायद्यात घेतली तर त्यांना गुन्हे दाखल होतील, त्यांचं येणारं जीवन पुढं खराब होईल। म्हणजे सकाळचा भोला भटका संध्याकाळी वापस आला पाहिजे, आपलाच घटक आहे तो। त्यामुळं तुमच्याकडून मला ही अपेक्षा राहणार आहे की तुम्ही थोडंसं त्यांना मनपरिवर्तन करा, म्हणजे येणाऱ्या नवी पिढी आपल्याला देश घडवण्यासाठी चांगले समर्पण होईल त्यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगतो। आणि तुम्ही मला या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली व तुमच्या सर्व ग्रुपचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ते पण दररोज हे सगळे झाडून घेतात
म्हणजे जे कंट्रीब्युशन सिटीजन्स कंट्रीब्युशन असायला पाहिजे ते सिटीजन कंट्रीब्युशन देतात. ह्या हॉललाही आम्ही सांगतो की आम्ही सिटीजन कंट्रीब्युशन द्यायला तयार आहे. यांना आजच्या हॉलमध्ये सगळ्या मॅटिंग वगैरे सगळं आम्ही आमच्या खर्चाने करून दिलेलं आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आम्ही सिटीजन एक नैतिकतेच्या माध्यमातून आपल्यासोबत आहोत का आपण जे नेतृत्व करत आहात शहराचं, आणि त्यासाठी आम्ही आपल्या नेहमीच पाठीशी राहू. हिवराळे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी जी महानगरपालिकेच्या विरोधी पक्षामध्ये आहे, विरोधी पक्षाचे नेते महापौरचे उमेदवार होते, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावे. जयंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शहरामध्ये सर्वात आज कठीण आणि मोठी समस्या या शहराच्या समोर जी आलेली आहे ती या नशाखोराचीच आहे. आणि बरेच लोक शिकलेले चांगले सुशिक्षित लोक हा विचार करतात बाबा जाऊ दे आपल्याला काय करायचं तर ह्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगेन की आपण सुशिक्षित शिकलेले आहेत आणि आपण समाजकार्य करतात तुम्ही पण, परंतु ह्या पण नशेखोरांच्या बाबतीत सगळ्यांनी याच्यात पुढाकार घ्यावा, सगळ्यांनी पुढे यावं. आम्ही त्याच्यात तुमच्या पुढं असणार आहात, आम्हाला सहकार्य करावं आणि सगळ्यांनी याच्यामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेऊन आपलं काहीतरी जबाबदारी आहे शहराच्यासाठी, त्या माध्यमातून या नशेखोरावर काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, काय पर्याय करता येईल, काय मार्ग काढता येईल हे सर्वांनी प्रयत्न करावा. आणि या शेड बाबतीत जो विषय मांडला सरांनी तो विषय सत्ताधारे तर करतीलच आणि आम्ही त्याला विरोध करणार नाही, परंतु सत्ताधाऱ्याकडून नाही जरी झालं तरी विरोधी पक्ष नेता करतील याची मी आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं बोलवलंय, तिघांनाही पण बोलवलं, तिघांचा आता सत्कार केलाय. त्या बाबतीत मी सर्वांचा ऋणी आभारी राहीन. आणि पुढील काही पण राहिलं आम्हाला कधी सभागृहात कोणतीही पण समस्या असली की ह्या वार्डाचा असो नसो, काही जरी शहराची कुठली समस्या असली सुचवली तर तेवढंच आमचं आम्ही भाग्य समजू आणि तो प्रश्न मार्गी लावू. एवढं बोलून मी माझी 2 शब्द. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.